आज जो काही संध्याकाळी प्रकार झाला त्याबद्दल आम्ही आणि माझे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. तदनंतर BJPचे कार्यकर्तेसुद्धा आलेत. त्यानंतर काही वेळ आमचं बोलणं झालं तर मी असा निर्णय घेतला की सावंतवाडी शांत शहर आहे, या शहराला कुठचंही गालबोट लागता का मी एक सावंतवाडी नागरिक म्हणून माझी जबाबदारी. त्याच्यामुळे मी सांगितलं की मी पहिली काय क्रॉस कंप्लीट करणार नाही, त्यांना करू दे, त्यांनी केलं तर आम्ही करू. घटना काय घडली होती, नेमकं काय घडलं होतं? घटना अशी घडली की एक स्कॉर्पिओ होतं ना गाडी, ती स्कॉर्पिओ गाडी जे बुत बसलं होतं शिंदे सेनेचं त्या दिशेने अंगावर आली. त्याच्यामुळे त्याला आम्ही थांबवलं तिथं आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते चिडले, त्याला कोणी मारून गेली नाही, काय केलं नाही, काय केलं नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आलो तर विचार केला की सावंतवाडी चांगलं शहर म्हणून ओळखलं जातं, सुंदर शहर, चांगलं शहर, शांत शहर, हे ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून मग ठरवलं की आज इलेक्शन संपलं, विषय संपला, त्यानंतर जर त्यांनी काय केलं तर आम्ही बघू. पण साहेब, अशा घटनांमुळे एखाद्याचा जीव जर गेला असता तर हे इलेक्शन जागेवर राहिलं असतं, एखाद्या मायमाऊलीचा कुंकू पुसला गेला असता. ह्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आता ही घटना घडली, ही चुकीची आहे, ते मी मान्य करतो. पण तरीसुद्धा जर आम्ही NC केली, क्रॉस कंप्लेंट केली, ते क्रॉस कंप्लेंट करणार, ह्याच्यातनं होणार काय नाही. फक्त सावंतवाडीची शांतता बिघडणार. एक सुजाण नागरिक म्हणून मला ते नको आहे. तशी मी त्यांना समज, त्यांच्या ज्येष्ठ जे नेते आलेत त्यांना तशी मी समज दिलेली आहे. तुमचं आणि भाजपचे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये चर्चा झाली की पोलिसांशी तुम्ही चर्चा केलेली आहे, काय घडले? नाही, भाजपचे पदाधिकारी होते, पोलीस होते, मी चर्चा केली आहे, तसा मी विषय ठेवला आहे आणि त्यांनी ठेवला माझ्याकडे. पण आता त्या आतमध्ये आहेत, मी बाहेर आलो, मला आणि कामं आहेत, त्यांनी केली तर मी निश्चित करेन. जुन्या वादातून वगैरे काही नाही आहे. जो ड्रायव्हर होता तो UPतला होता, तो ड्रिंकमध्ये होता, त्याला आता पोलीस तपासतील. त्यांनी केली तर आम्ही NC करू, नाही तर मी त्याला तोंडी समज दिलेली आहे. पण तुमच्या कार्यकर्त्यांना 69.33% मतदान झालेलं आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात मारण्याची धमकी दिली आहे, पोलीस ठाण्यात ही धमकी दिली, त्याकडे तुम्ही कसं बघता? पोलीस बघतील ना, कोणी धमकी दिली, पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. पोलीस स्टेशनमध्ये दिली ना, पोलिसांची जबाबदारी आहे कारवाई काय करायची. ती संजू बरोबर कारवाई करणार नाही. त्याचे 2 राडे पाहायला मिळाले, एक रस्त्यावर आणि एक पोलीस ठाण्यामध्ये. कसं बघताय तुम्ही? ह्याला काय राडा म्हणत नाही. तुम्ही वाटतं कधी राडे बघितले नाही, ह्याला राडा म्हणतात, ह्याला भाताबाची बोलतात. राडे कसे असतात तुम्ही बघितले नाही वाटतं किसन साहेब, हे राडे नाही, भाताबाची. सावंतवाडीमध्ये 69.36% मतदान झालं आहे. तुम्ही एकंदरीत शिवसेनेने ज्याप्रमाणे प्रचार केला, सगळ्या यंत्रणा राबवली, तुम्ही बऱ्यापैकी प्रचार केला, काय या निकालाकडे बघताय? 21-0. यात साहेब, जो पोलिसांचं जे संरक्षण असलेला जो तिथे पोलीस होता तो त्या गाडीत होता म्हणून आक्षेप घेतलाय शिवसेनेने. दिला आम्ही, अर्ज करू उद्या वकिलांशी बोलून कशा पद्धतीने करायचा तो त्या पद्धतीत देऊ. निकाल उद्या निकाल घोषित होता, पण नेमकी आजच स्टेटमेंट आली आहे. मी कोर्टाचा जो निकाल दिला, कोर्टाच्या विरोधात मी काही बोलू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न, 2 सत्ताधारी पक्ष जरी समोरासमोर लढला तरी परस्पर ह्या ज्या गोष्टी घडतायत, उद्यापासून एकत्र असाल की सत्ताधारी पक्ष पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पाहायला मिळतील? हे बघा, तो एवढा मोठा मी नेता नाही आहे, वर ठरवणारे आहेत. साहेब, पैसे वाटपावरनं हे सगळं होतंय किंवा कार्यकर्त्यांमध्ये भांडण मारामारी झाले हो, 5 वाजून गेले, आता काय घेऊन बसलाय, संपला विषय.